राम राम मित्रांनो, काल 23 जानेवारी आणि आपल्याला माहित असेल ह्या दिवशी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। त्यांचा जन्मदिवस असतो आणि 99 वर्ष झालेले त्यांच्या। त्यामुळे ठाकरे साहेबांच्या सभेत काय होतं आणि शिंदे साहेबांच्या सभेत काय होतं याची मोठी प्रचंड उत्सुकता होती। दोन्ही सभा मी ऐकलेल्या आहेत, त्यावर एक सविस्तर व्हिडिओ उद्या बनवणार आहे मी, त्याचे काही पॉइंट वगैरे काढून। आणि मित्रांनो, त्याच्या अगोदर त्यांच्या नेत्यांच्या, दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या, वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर चालू होत्या। आपल्याकडे एक म्हण आहे, आपल्याला माहित असेल, विनाशकाले विपरीत बुद्धी। म्हणजे आपला काळ वाईट असेल आणि त्यात जर आपल्या बुद्धीनं काही चुकीचं केलं तर आपण आणखीन खड्ड्यात जाऊ शकतो, अशी त्या अर्थाची म्हण आपल्या मराठी याच्यामध्ये वापरतो, आपल्या जीवनामध्ये वापरतो आपण, विनाशकाले विपरीत बुद्धी। तसं मला आठवलं, आता अशा कोणत्या पक्षाला ही बुद्धी होईल विनाशकाले विपरीत बुद्धी, ते सुषमा अंधारे यांना आपल्या पक्षामध्ये घेईन किंवा संजय राऊत साहेबांना आपल्या पक्षामध्ये घेईन, हे का नाही। म्हणजे आता हे का बोलतो मी मित्रांनो, काल IBN लोकमत मध्ये एक नरेश म्हस्के, शिंदे साहेबांचे खासदार, आणि सुषमा स्वराजताई, सुषमा अंधारेताई यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। आणि त्या जुगलबंदीमध्ये छपरी वगैरे वगैरे काय ज्या गोष्टी त्या सगळ्या ऐकण्यात आल्या। आणि आम्ही कसे सुसंस्कृत आहोत, आम्ही छपरी आहोत पण सुसंस्कृत आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न सुषमाताईंनी केलेला आपण बघितला असेल। आपण पण ती मुलाखत ऐकली असेल, नसली ऐकली तर ऐका, मजेशीर आहे अगदी। आणि त्यावेळेस आता सगळी बातम्या चालू आहे 2-4 दिवसापासून की शिंदे साहेबांचे 20 आमदार उदय सामंतांकडे आहे आणि ते शिंदे साहेबांची शिवसेना फोडणार आहे, परत एकदा शिंदे साहेबांना भाजप दे धक्का देणार आहे वगैरे वगैरे। संजय राऊत साहेबांनी तो गौप्यस्फोट केला असं 2-4 दिवसापूर्वीच आपण ऐकलं असेल। आणि त्यानंतर उदय सामंतांनी स्वतः सांगितलं की ठाकरे साहेबांचे, उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातील कसे किती आमदार आमच्याकडे येणार आहे, 6 खासदार आमच्याकडे येणार, त्या संदर्भात ती जुगलबंदी चालू होती। आणि नरेश म्हस्के हे ते प्रत्युत्तर चालू होतं। नरेश म्हस्केंची जी काही सुसंस्कृतपणा, आपण त्यांनी सुषमाताईंना कधी आरेतुरे केलं नाही किंवा असं वाईट किंवा असं लागेल असं काही बोलले नाही, परंतु सुषमाताईंनी म्हस्के साहेबांना डायरेक्ट आरेतुरे वगैरे आणि छपरी भाषा इथं चालणार नाही, आणि ते म्हणाले की आता फक्त आमचाच प्रवेश राहिला, म्हणजे सुषमाताईंचा, संजय राऊत साहेबांचा, आदित्य ठाकरे साहेबांचा, हे कधी तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे हे कधी पक्ष प्रवेश करणार आहे की भाजपत जाणार आहे का शिंदे साहेबांकडे जाणार आहे, एकदा ते पण डिक्लेअर करून टाका म्हणे। आणि त्यावेळेस जे काही म्हस्के साहेब बोलले ते मजेशीर होतं। नाही नाही म्हणे, तुम्ही तुमच्या पक्षातच राहा, तुम्हाला घ्यायला काय आम्हाला वेळ लागलं का वगैरे वगैरे म्हणून तो वापरलं मी, की सुषमाताईंसारख्या किंवा संजय राऊत सारख्या जे काही मोठे तत्ववेत्ते लोक आहे, ह्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आपल्या पक्षाची काय धुळदाण करायची की कोणाला, ज्याला काही विनाश बुद्धी, विपरीत बुद्धी असेल, काही विनाश काल चालू असेल आणि विपरीत बुद्धी असेल, असेच पक्ष ह्या सगळ्या नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना उपनेते करतील किंवा वेगवेगळे पद देतील आणि आपल्या पक्षाचा बट्ट्याबोळ करतील, अशी सध्या स्थिती आहे। मग जी काही ती मुलाखत आहे मित्रांनो, म्हणजे सुषमाताईंनी जे काही वेगवेगळे शब्द वापरले, त्यांच्या भाषेतील सुसंस्कृतपणा तो दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे कोण छपरी आणि कोण काय हे सामान्य जनतेने ओळखलेले मित्रांनो। आता सुषमाताईंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, ते काय सांगण्याची आवश्यकता नाही। सुषमाताई कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या आहे, कोणत्या विचारधारेतून उद्धव ठाकरे साहेबांकडे आलेल्या आहे, त्यानंतर त्यांना डायरेक्ट शिवबंधन बांधून उपनेते केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे भाजप म्हणा किंवा RSS म्हणा किंवा ह्या लोकांना टीका करण्याचा, किंवा आपण एक मोठे प्राध्यापक आहोत आणि आपल्याला भाषेचं कसं मोठं प्रभुत्व आहे आपल्याकडे, आपण मोठ्या मोठ्या सभा गाजवू शकतात, हे त्यांचं। आणि खरं आहे, आपण बघितलं असेल त्यांच्या सभेला ते हसवतात आणि अगदी उत्कृष्टरित्या हास्य करून मस्तपैकी बोलतात पण, परंतु त्यांचं कर्तृत्व काय, ते एकदा बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी ते पंकजाताईंच्याच विरुद्ध उभे राहिले होते, त्यांचं डिपोट सुद्धा त्यावेळेस जप्त झालं होतं। असे सगळे स्वतः पराभूत होता होता आपल्या पक्षाची सुद्धा धुळदाण करणाऱ्या नेत्यांना कोण आपल्याकडे गेला, हा एक प्रश्न आहे। असं असून सुद्धा जर ते म्हणत असते की आम्हाला पण घ्या,
आणि नरेश म्हस्के साहेब म्हणते का नको नको तुम्ही तुमच्या पक्षात सुखी राहा, अशी काही जी जुगलबंदी आहे ना ती मोठी मजेशीर आहे मित्रांनो. आता हे 6 खासदार कोणते, तो एक मोठा प्रश्न आहे. आता आज म्हणतात की शहा साहेब महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे होणार आहे, परंतु हे सगळे अफवा आहे मित्रांनो. असं काही होऊ शकणार नाही, कारण जे काही पक्षांतरबंदी कायद्याच्या अडीअडचणी सगळ्या पक्षांवर आहे, त्यामुळे कोणताही खासदार उठून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. त्याचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं, परत निवडणुकीला सामोरं जावं लागतं आणि निवडणुकीचा खर्च हा प्रचंड असतो. जे खासदार साहेबांनी प्रचंड असं काही मिळवलेलं असेल, परंतु तरी सुद्धा हे सगळं सोप्या गोष्टी नसत्या. परत निवडणूक लढवणं, परत त्याच्यातून हे करणं, तर ह्या सगळ्या गोष्टीमधून हे करायचं असेल तर जे काय पक्ष आपल्याला निवडून आणलेलं आहे, ज्या पक्षाचा आपण निवडून आलेलो आहोत त्या पक्षामध्ये राहूनच काम करावं लागतं. पण तरी सुद्धा जर काय वेगवेगळ्या हे असेल तर तरी सुद्धा लोक पक्ष सोडतात. काय 2/3 वगैरे ते काय कायद्याचे अटी असेल म्हणून ते त्यांचे 9 खासदार निवडून आलेले उद्धव ठाकरे उबाठाचे. आता त्यातले 6 खासदार म्हणजे ते होऊ शकतं कदाचित 2/3 संख्या, पण तरी सुद्धा कायदेशीर लढाई परत एकदा त्यांना लढावं लागेल. असं काही होणार नाही मला तरी वाटतं. कोणताही खासदार सोडून जाऊ शकत नाही आपल्या याच्यात, गेलं तर सांगता येत नाही, परंतु शक्यता फारच कमी वाटते. तरी सुद्धा ही जुगलबंदी पाहायला मोठी मजेशीर आहे. म्हणजे सुषमा अंधारेताई ज्या प्रकारे बोलतात, ज्या प्रकारे हास्य करतात आणि आता फक्त आम्हीच बाकी राहिलेलं, आम्हालाही कुठंतरी घ्या. आणि त्यामुळं नरेश म्हस्केंची जी काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्या समजून घेण्यासारख्या मित्रांनो. म्हणून सुषमाताईंचा छपरीपणा खरंच ऐकायला हवा. जर ऐकायचं असेल तर ते बघा मित्रांनो. माझ्या IBN लोकमतच्या चॅनलवरती मुलाखत दोघांची जुगलबंदी पाहायला मिळेल आणि कोण कशा प्रकारे कोणाला ऑफर दिलेली आहे, कोण कोणाच्या पक्षात जायला उत्सुक आहे आणि कोण ते पक्षात घेण्यासाठी नाकारतायत, हे सगळं त्या प्रश्नांची उत्तरं मजेशीर आहे. आणि बाकी आपण स्वतः छपरीपणा करायचा, आपण वाटेल तसं बोलायचं, दुसऱ्यांना अरेतुरे करायचं. म्हणजे मोठ्या पदावर असलेले व्यक्ती किंवा जे काही मोठे व्यक्तिमत्व असतात ते दुसऱ्याला अशा भाषा वापरत नाही. टीका टिप्पणी करतात, परंतु टीका अशा प्रकारे नसते. परंतु कसं आता सध्या सगळंच राजकारण इतक्या खालच्या थराला गेलेलं आहे, कोण काय बोलल आणि कोण त्याचं हे करल सांगताच येत नाही मित्रांनो. म्हणजे पंतप्रधान मोदींबद्दल सुद्धा, अमित शहा बद्दल, जे गृहमंत्री त्यांच्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारचे शब्द उद्धव ठाकरे साहेब सगळे कोणी बोलू शकतात. म्हणजे सामान्य प्रकारे आता नाना पटोलेंनी ते डायरेक्ट मोदींना काय बोललं होतं आपण बघताय मित्रांनो. त्यामुळं भाषेची मर्यादा या लोकप्रतिनिधीकडून राहीलच अशी काही शाश्वती नाही. परंतु कोण छपरी आहे, कोण काय आहे, आपणच छपरीपणा करायचा आणि दुसऱ्याला तुम्ही छपरीपणा करू नका म्हणून सांगायचं. हे जे काही दुटप्पी धोरण सध्या राजकीय लोकांमध्ये पाहायला मिळतं ना, ती मोठं गमतीशीर आहे मित्रांनो. आपणच कसं सज्जन आहोत आणि इतर कसे मूर्ख आहेत किंवा चुकीचे आहेत, ते कसे चुकीचे वागतात, कसे छपरीपणा करतात, कसे खोटेपणा करतात, हे सांगण्याचं एक अहमिका हे सध्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. कोणताही पक्ष त्याला हे नाही, परंतु सुषमाताईंचं सगळ्या गोष्टी हे सुषमाताई ज्या प्रकारे प्रसिद्ध पावल्या उबाटा सेनेमध्ये होऊन, ज्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर किंवा माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर ज्या प्रकारे त्यांनी विखरी टीका केली होती, हे सगळं असताना सुद्धा त्यांना ज्या प्रकारे उबाटा सेनेमध्ये सामावून घेण्यात आलं किंवा त्यांना ज्या प्रकारे त्यांची प्रसिद्धी करण्यात आली, त्यामुळं अनेक शंका कुशंका जे काही त्यांचेच सहकारी आहे त्यांच्या पक्षातले, तेच आपसात थोडेसे नाराज झालेले आपण पाहत असत मित्रांनो. अनेक प्रकारच्या सभा हे आणि असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला सभेसाठी आमंत्रण असतं. जसं भाजपमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेला प्रचंड मागणी आहे, तसं उबाटा सेनेमध्ये त्यांच्या सभेला मागणी आहे काय माहीत नाही, परंतु जिथं जातील त्या उमेदवाराचा ते पराभव निश्चित करतील. म्हणजे त्यांच्या भाषेचं प्रभुत्व इतकं दांडगं आहे त्यांचं. आणि छपरीपणा तर विचारूच नका, आहे की नाही. म्हणजे छपरीपणाची माझ्यामध्ये PhDच त्यांनी केलेली असेल. ज्या प्रकारे आपल्या देवदत्त त्यांनी मागं अपमान केला होता बाळासाहेब ठाकरेंवर, उद्धव ठाकरेंवर, ज्या प्रकारे त्यांनी टीका टिप्पणी केली होती, ती जर आठवली तर कोण छपरी आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे मित्रांनो. आपल्याला मजा घ्यायची असेल की छपरीपणाचे किस्से ऐकायचे असेल तर ती मुलाखत ऐका, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आणि इथंच थांबतो मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.